हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्यामध्ये 50 पैसे ते 2 लाख पतीच्या अत्याचारांना झुगारून शून्यातून विश्व उभ्या करणाऱ्या स्वावलंबी महिलेची कहाणी. तिचं नाव पॅट्रिशिया नारायण. पॅट्रिशिया थॉमस हिचं लग्न जेव्हा नारायण या व्यक्तीशी झालं तेव्हा ती जेमतेम 17 वर्षांची होती. शिवाय तिने हे आंतरधर्मीय लग्न केल्यानं तिच्या माहेरच्यांनाही ते पसंत नव्हतं, म्हणून त्यांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. ज्या व्यक्तीसाठी ती माहेरच्यांना सगळ्यांचा विरोध पत्करून आली होती तो नारायण देखील नंतर दारूचा व्यसनी निघाला आणि तिला दारिद्र्याचा सामना करावा लागला. घरात खाणारी तोंड चार आणि पैसा तर अजिबात नाही अशी तिची अवस्था झाली होती. हे लग्न करून तिने फार मोठी चूक केली होती. त्यातच तिला 2 मुलंही झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. पण ती धडाडीची होती, परिस्थितीला शरण जाऊन हार मानणारी नव्हती. काहीतरी करायला हवं हे तिने ठरवलं आणि काहीतरी करण्यापेक्षा तिच्यापुढे दुसरा पर्यायही नव्हता. आपल्या 2 मुलांसाठी तरी तिला जगावंच लागणार होतं आणि त्यांनाही जगवावं लागणार होतं. ती म्हणते की मी चूक केली तर यासाठी मी दोषी दुसऱ्या कोणाला कसं ठरवू आणि कुणाच्या मदतीची अपेक्षाही का ठेवू. पण तेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती, प्रेग्नंट होती. तिला आयुष्याचा आणि कामाचाही कोणताही अनुभव नव्हता. पूर्ण शिक्षणही झालेलं नव्हतं, त्यामुळे नोकरीही मिळू शकत नव्हती. म्हणून तिने आपल्याला जे येतं त्याचाच उपयोग करून पैसे कमवण्याचा विचार केला आणि तो म्हणजे कुकिंग. सुरुवातीला तिने जॅम, लोणची इत्यादी करून विकली. ती चांगली विकली जात होती, पण तिच्याजवळ मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवून विकण्यासाठी लागणारी भांडी, व्यावसायिक स्वयंपाकघर नव्हतं. तिच्या वडिलांच्या मित्रांनी तिला या कामी मदत केली आणि व्यवसायाची तिची एक छोटीशी सुरुवात झाली. मरीना बीच जवळ तिने स्वतःची खाद्यपदार्थाची गाडी लावण्याचं ठरवलं, पण त्यासाठी सरकारी परवानगी लागते हे तिला ठाऊक नव्हतं. त्यासाठी ती आपल्या 1.5 वर्षाच्या बाळाला घेऊन PWDच्या ऑफिसमध्ये गेली. मात्र तिच्याजवळ कोणतेही वशिल्याचे पत्र नसल्यानं तिला मोठ्या साहेबांना भेटू दिलं जात नव्हतं. ती रोजच येऊन कार्यालयात बसू लागली. एक दिवस तरी मोठ्या साहेबांची भेट होईल या अपेक्षेनं. आणि एकदा तिला मोठ्या साहेबांना भेटण्याची परवानगी मिळाली. मात्र त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील तिला परवानगी द्यायला जवळपास वर्ष घालवलं. त्यानंतर तिने मरीना बीचवर आपला खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू केला. समोसे, कटलेट, फ्रेंच फ्राईज असे विविध पदार्थ विकायचे ठरवले होते. पण पहिल्याच दिवशी तिचा फक्त 1 कप चहा विकला गेला, केवळ 50 पैशांना. ती खूप निराश होऊन घरी परतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बीचवर जाऊन व्यवसाय करण्याचा धीरच तिला होईना. त्यावेळी तिच्या आईने तिला धीर दिला, समजावलं आणि तिला व्यवसाय चालू ठेवण्याचं बळ दिलं. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या खाद्यपदार्थाच्या विक्रीच्या ठिकाणी आली आणि त्या दिवशी मात्र तिला चांगले पैसे मिळाले. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. तिने मरीना बीचवर गाडी लावून स्नॅक्स, कॉफी, चहा, ज्युसेस इत्यादी विकायला सुरुवात केली. ती म्हणते की मरीना बीच हे माझ्यासाठी बिझनेस स्कूल आहे, कारण आपला बिझनेस कसा चालवायचा याविषयी सगळ्या गोष्टी मरीना बीचने तिला शिकवल्या आहेत. कुणी तिला शिक्षणाबद्दल विचारलं तर ती सांगते, मी मरीना बीचवर MBA केलंय. धंद्यातली सारी गणितं ती तिथेच शिकली. हे काम करण्यासाठी तेव्हा तिने 2 दिव्यांग माणसांची मदत घेतली होती. दरम्यान तिची मुलं मोठी होत गेली, तिला त्यांचीही मदत होऊ लागली. नवरा नारायण हा मात्र दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता. तो कित्येक महिने घरातनं गायब असे. आला तर तिला मारहाण करणे, तिच्याकडनं पैसे हडप करणे, तिला सिगरेटचे चटके देणे असे अत्याचार तो तिच्यावर करी. त्यानंतर लगेचच वर्षभरात तिने चेन्नईमध्ये ऑफिससाठी कॅन्टीन चालवायला सुरुवात केली. केटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागली. बँका, सरकारी कार्यालय इथून तिला जेवणाच्या मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या. अशीच तिला एक मोठी ऑर्डर मिळाली, ती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंटची. तिथे रोज 2000 लोकांचं जेवण पोहोचवायचं होतं. आणि सन 1998 सालात ती संगीता ग्रुपच्या नेल्सन मॅनकाम रोड रेस्टॉरंटची डायरेक्टर झाली. पण पॅट्रिशियाचं दुर्दैव अजून संपलेलं नव्हतं. 2002 मध्ये तिच्या नवऱ्याचं, नारायणचं निधन झालं आणि काही दिवसांनी तिची मुलगी आणि जावई हे देखील एका अपघातामध्ये त्यांनी आपले प्राण गमावले. लागोपाठच्या या घटनांनी पॅट्रिशिया मोडून पडल्यासारखी झाली. परंतु तिचा मूळ स्वभाव परिस्थितीला सामोरं जाण्याचा असल्यानं ती पुन्हा उठून उभी राहिली आणि कामाला लागली. तेव्हापासून तिने आपलं सगळं लक्ष रेस्टॉरंटवर केंद्रित केलं आणि या रेस्टॉरंटच्या प्रगतीसाठी मेहनत केली. तिला ते रेस्टॉरंट लोकप्रिय आणि मोठं करायचं होतं, कारण ते तिने आपल्या दिवंगत मुलीच्या आठवणीत तिच्या नावानं सुरू केलं होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये तिला आपली मुलगी दिसत होती
म्हणून ती आपल्या या व्यावसायिक अपत्यावर जीवापाड प्रेम करीत होती. चेन्नईच्या मरीना बीचवर हातगाडीवर चहा विकणाऱ्या पॅट्रिशियाची आज स्वतःच्या रेस्टॉरंटची चेन आहे. तिला आयुष्यात वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागला, परंतु तिने प्रत्येक वेळी अतुलनीय धैर्य दाखवत परिस्थितीवर मात केली. तिच्या या धीराचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. 2010 तिच्या या संघर्षाची आणि व्यवसायाच्या दृष्टीने दखल घेतली गेली आणि तिला त्या वर्षीचा देशातील सर्व स्त्रियांना प्रेरणा देणारा फिक्कीचा वुमन एंटरप्रिन्युअर पुरस्कार मिळाला. तिने आपला व्यवसाय सुरू केला ते केवळ 2 लोकांच्या मदतीनं. आता मात्र तिच्या रेस्टॉरंटमध्ये 200 माणसं तिच्या हाताखाली काम करतायत. तिची दिनचर्या आणि जीवनशैली देखील आता बदललेली आहे. पूर्वी ती सायकल रिक्षातनं प्रवास करत होती, मग ऑटो रिक्षानं करू लागली आणि आता तिची स्वतःची कार आहे. दिवसाला जेमतेम 50 पैसे कमावणारी पॅट्रिशिया आता दिवसाला 2 लाख रुपये कमवते. तिची ही कहाणी आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे, यात शंकाच नाही. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.